मित्रांनो, खरीप हंगाम 2024मध्ये झालेल्या पावसाच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याच नुकसानीची आर्थिक मदत म्हणून सरकार शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई 2024 म्हणून हेक्टरी 5,000 रुपये मदत देत आहे. याकरिता अनेक जिल्ह्यांच्या तहसील कार्यालयामध्ये याद्या लागल्या आहेत. अतिवृष्टी नुकसान भरपाई 2024चा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांना KYC करणे अनिवार्य आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण KYC कशी करावी व कोठे करावी व नुकसान भरपाईचे पैसे कधी जमा होतील संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ जर तुम्हाला कामाचा वाटल्यास आपल्या मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. राज्यात नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यांत अवेळी पावसामुळे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत हा महाराष्ट्र शासनाचा GR आहे मित्रांनो. तर सर्वात प्रथम आपण प्रस्तावना वाचणार आहोत. अतिवृष्टी व पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. तर नोव्हेंबर 2023 जुलै 2024 या कालावधीत झालेल्या अवेळी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनात प्राप्त झालेले आहेत. त्याचप्रमाणे खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे. तर आता आपण शासन निर्णय पाहणार आहोत. नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवेळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नैसर्गिक नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 3 येथील शासन निर्णयामुळे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण 307,25,29,000 रुपये इतका निधी वितरित करण्याची शासन मंजुरी देण्यात आली आहे. या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रकात दर्शविल्याप्रमाणे निधीसाठी उपलब्ध तरतुदीमधून अथवा पुनर्निर्णय या योजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्यान्वयास हा निधी वितरित करावा. तर अशा प्रकारे मित्रांनो, शेतकऱ्यांना जे नुकसान झाले होते अतिवृष्टीमुळे, ती अतिवृष्टी नुकसान भरपाई आता सरकार शेतकऱ्यांना देणार आहे. त्याकरिता आपल्याला ज्या जिल्ह्यानुसार यादी लागली आहे त्यानुसार आपल्याला KYC करायचे आहे आणि KYC केल्यानंतर आपल्याला बँक खात्यामध्ये 3 दिवसात पैसे जमा होणार आहे. हे जी अतिवृष्टी भरपाई आहे हे हेक्टरी 5,000 रुपये मिळणार आहे. आणि या एक अतिवृष्टी नुकसान भरपाईचा लाभ घेण्याकरिता आपल्याला KYC करणे गरजेचे आहे. आणि हे KYC आपण घरी बसून करू नाही शकत. हे KYC करण्याकरिता आपल्याला आपले सरकार पोर्टलवरच जाऊन हे KYC करता येईल. तर तुम्ही KYC करण्याकरिता आपले सरकार पोर्टलवाल्याकडे भेट द्या आणि तुमची KYC करून घ्या. आणि KYC केल्यानंतर लगेच 3 दिवसाच्या आतमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये तुमचे नुकसान भरपाईची अमाऊंट जमा होतील. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती घेतलेली आहे. धन्यवाद मित्रांनो.